दक्षिण सोलापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे भीमा व सीना नदीने रौद्ररूप धारण केले आहे। अनेक शेतकऱ्यांच्या शेतात, घरात आणि गावात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे। अशा आसमानी संकटाच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी जणू महादेवच अवतरल्याचे चित्र येथे दिसत आहे। अतिवृष्टीचा फटका बसल्यापासून महादेव कोगनोरे हे पायाला भिंगरी बांधून मदतीला धावताना दिसत आहेत। बाधित शेतकरी व कुटुंबियांना भेटून मदतीचा ओघ सुरू केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। दक्षिण सोलापुरात जेव्हा जेव्हा नैसर्गिक आपत्ती किंवा अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली तेव्हा तेव्हा महादेव कोगनोरे खंबीरपणे संकटग्रस्तांना पाठीशी उभे राहिले आहेत। सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सदैव सहभागी होणारे कोगनोरे यांचा निस्वार्थी सेवाभाव पुन्हा एकदा उजागर झाला आहे। विधानसभा निवडणुकीनंतर दक्षिणेतून महादेव संपला अशी वल्गना करणाऱ्यांना त्यांनी प्रत्यक्ष कार्यातून मोठे प्रत्युत्तर दिले आहे। कोणताही स्वार्थ न ठेवता केवळ जनतेची सेवा डोळ्यासमोर ठेवून महादेव कोगनोरे दिवस रात्र अतिवृष्टीग्रस्तांसाठी फिरत असल्याने प्रभावित नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे। जनता संघर्ष न्यूज, सिद्धार्थ भडकुंबे, सोलापूर। आज आपण सीना नदीच्या पूरग्रस्तामध्ये अडकलेल्या आपलं एक भेरनाळ गावालाच नाही तर प्रत्येक आता राजूर गावाला सुद्धा त्यांनी पशुखाद्याची मदत केलेल्या जनावरांसाठी आणि असे अनेक गावाला त्यांनी मदतगार म्हणून केले। आमच्या गावाला न बोलवता त्यांना न सांगता सुद्धा त्यांनी 7 क्विंटल पशुखाद्य आपल्या जनावरांसाठी त्यांनी त्यांच्या मदत म्हणून दिलेलं आहे। तरी मी त्यांना आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं असंच समाजकार्य त्यांनी चालू ठेवावं आणि मला असं आमच्यासारखं माणूस असलं तर त्यांना गेल्या वेळेस अनुभव आला एवढं समाजकार्य करून सुद्धा आपल्याला आपल्या म्हणजे पदरात काय पडते तसा जर दुसरा माणूस असलं तर त्यांनी समाजकार्य सोडले असते, पण त्या भावनेचे आपले कोगनोरे साहेब नाहीत। त्यापुढे त्यांना काय संकट कोसळलेले याचं आपल्याला आपलं कोगनोरे साहेब रस्ता नसताना 7-8 दिवस त्यांनी यावं म्हणून आपल्याला प्रयत्न केले, परंतु त्यांनी दूर बसून सुद्धा आपल्याला काय मदत करायचं पहिल्यांदाच त्यांनी पाठवून नंतर इथं आपल्याकडे सेवे अजून काय मदत काय अडचण परिस्थिती बघण्यासाठी आज रस्ता झाल्यावर आमच्या गावाकडे आलेले आहे। तरी आपण आपल्या राजूर गावकऱ्यांनी पहिल्यांदा त्यांचं मदत आमच्या जनावरांना त्यांचं पोहोचलेलं आहे। त्याच्यामुळे आपण आज जिवंत आणि काहीतरी सक्षम आशेवर जगत पुढचं अजून मार्ग कोण कोण पण देऊ लागले, पण सुरुवात एक वृक्ष लावताना कुठं मोठं विशाल वृक्ष होतंय पहिल्यांदा रोप त्यांनी लावलेलं आमच्या जनावरांसाठी। पहिल्यांदा मी राजूर गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचं शतशः ऋणी आहे। तमक बंधू दरगोळकाला मदत ಮಾಡಿದ್ರು ಈ ಎಲ್ಲ ಮದತ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆಲ್ಲ ಆಭಾರಿ ಮಾನಸ್ತ पर शेतकರಿಗೆ ಹಿಂಗ್ ಮಳಿ ಬಿತ್ತು ಉಜಿನಿ ಮ್ಯಾಗ ಕ್ಷೇತ್ರ ಕೊಳೆಗ ಬಂದಾರ ನೀರು ಬಿಟ್ರು ಅಕ್ಷರಶಃ ತಮ್ಮದು ಹೊಲದಾಗ ಇಂದ ಕಬ್ಬಿರ್ಲಿ ಉಳ್ಳಾಗಡ್ಡಿ ಇರ್ಲಿ ಇಂದ ತೊಗರಿ ಇರ್ಲಿ ಎಲ್ಲ मोकळा ಆಗ್ಯಾದ್ರಿ। ಅದ್ರ ಸಂಗಟ ಹೊಲದಾನ ಮಣ್ಣು ಕಿತ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಯಾದ್ರಿ। ಭೂಮಿದ ಮೇನ್ ತಾಕತ್ ಹೋಗ್ಯದ, ಬೆಳೆದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚ ಭೂಮಿ ನಿಸ್ಕಾರ ಏನಾದ್ರ ಮ್ಯಾಗ ಜೀವನ ಜಗಿಸ್ತೇವು ಅದೇ ಬಿ मोकळा ಆಗ್ಯದ। शेतकरी ಹಾಲ್ದಿಲಾಗ್ಯದ। शेतकरी परिस्थिती ಯಾರು ನೋಡೋಬ್ರಿ ಇಲ್ಲ, ಈ ಸರ್ಕಾರ ಬಿ ನೋಡಲ್ಲ ಆದ್ರೂ ಈಗ निसर्ग बी आठ बरलतो, निसर्ग बी कोप ಆಗलतो। ಈಗ ಎಲ್ಲಿ अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।